नमस्कार, मी इंदिरा. न्यूज अनकटच्या स्पोर्ट्स अपडेटमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. पाहूयात क्रीडा क्षेत्रातील काही महत्त्वाच्या घडामोडी. IPL 2025च्या प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित करणाऱ्या पंजाब किंग्स आज दिल्ली कॅपिटल्सशी भिडणार आहे. दिल्ली टॉप 4च्या शर्यतीतून बाहेर पडली आहे. जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 वाजता हा सामना सुरू होईल. या हंगामात पंजाब किंग्सचे आतापर्यंत 12 सामन्यात 17 गुण आहेत. हा संघ सध्या पॉइंट टेबलमध्ये 3ऱ्या स्थानावर आहे आणि पुढील 2 सामने जिंकून क्वालिफायर 1 मध्ये स्थान मिळवू इच्छितोय. तर दिल्लीचे 13 सामन्यात 13 गुण आहेत. सनरायझर्स हैदराबादने IPLच्या 18व्या मोसमातील 65 सामना खेळवण्यात आला आणि या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर 42 धावांनी मात केली आहे. हैदराबादने RCBला विजयासाठी 232 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र हैदराबादच्या गोलंदाजांनी RCBला 19.5 ओव्हरमध्ये 189 धावांवर गुंडाळले आणि हैदराबादचा हा या हंगामातील 5वा विजय ठरलाय. इंग्लंड विरुद्ध झिम्बाब्वे यांच्या 4 दिवसीय कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्यातील पहिल्या दिवशी इंग्लंडचा अनुभवी दिग्गज फलंदाज जो रूट याने इतिहास घडवलाय. जो रूट याने झिम्बाब्वे विरुद्ध पहिल्या डावात 34 धाव करत कसोटी क्रिकेटमध्ये 13,000 धावांचा टप्पा पार केलाय. रूट 13,000 धावा करणारा इंग्लंडचा पहिला एकूण 5वा फलंदाज ठरलाय. विशेष म्हणजे रूटने सर्वात वेगवान 13,000 कसोटी धावा करण्याचा जॅक कॅलिसचा रेकॉर्ड ब्रेक केलाय. इराणच्या तेहरानमध्ये नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेत पुण्यातील अथर्व शर्मा आणि लखनौचा मान केसरवानी या जोडीने पुरुष दुहेरीचे उपविजेतेपद जिंकले. या स्पर्धेत दोघांनी चमकदार कामगिरी करत व्हेनेझुएलाच्या जोडीला पराभूत करत अंतिम फेरी गाठली. मात्र स्पर्धेच्या अंतिम फेरीत त्यांना भारताच्या प्रज्वल देव आणि नितीन कुमार सिंह या जोडीकडून पराभव स्वीकारावा लागला. वेस्ट इंडिजच्या मॅथ्यू फोर्डेचे नाव क्रिकेट इतिहासाच्या पानांवर नोंदवलं गेलंय. त्याने दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार AB डिव्हिलियर्सचा सर्वात जलद एकदिवसीय अर्धशतक झळकावण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली. फोर्डने आयर्लंड विरुद्ध डब्लिनमध्ये झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात फक्त 16 चेंडूत अर्धशतक झळकावलंय आणि डिव्हिलियर्सने 2015 मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध हा विक्रम केला होता. पोलंडमध्ये झालेल्या ऑर्लान जानुस कुसोझिन्स्की मेमोरियल स्पर्धेत भालाफेकमध्ये भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा जर्मनीच्या जुलियन वेबरच्या मागे 2ऱ्या स्थानावर राहिला. या स्पर्धेत नीरज फॉर्ममध्ये दिसला नाहीये. अंतिम फेरीपूर्वी तो 3ऱ्या स्थानावर होता. 6व्या आणि शेवटच्या प्रयत्नात 84.14 मीटर भाला फेकल्याने त्याने 2ऱ्या स्थानावर झेप घेतली. श्रीलंकेचा महान अष्टपैलू खेळाडू अँजेलो मॅथ्यूजने आपली 17 वर्षांची दीर्घ कसोटी कारकीर्द थांबविण्याचा निर्णय घेतलाय. पुढच्या महिन्यात बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यानंतर तो कसोटी क्रिकेटला गुड बाय करणार आहे. त्याचा शेवटचा कसोटी सामना 17 ते 21 जून दरम्यान गॉल येथे खेळला जाणार आहे. मात्र 37 वर्षीय मॅथ्यूज हा पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटसाठी म्हणजेच वन डे आणि T20 क्रिकेटसाठी उपलब्ध असणार आहे. IPLच्या 18व्या मोसमानंतर टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. या इंग्लंड दौऱ्यातून टीम इंडियाच्या एका नव्या पर्वाला सुरुवात होणार आहे. टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात एकूण 5 कसोटी सामने खेळवण्यात येणार आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-27 या साखळीतील ही पहिलीच मालिका असणार आहे. टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्याला 20 जून पासून सुरुवात होणार आहे आणि या दौऱ्यासाठी आज टीम इंडियाची घोषणा केली जाणार आहे. या बातमीचा वेळ झाली. स्पोर्ट्स अपडेटमध्ये इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.